पालघर आणि वसई तालुक्यांच्या सीमा भागातील वैतरणा खाडीत सुरू असलेल्या अनधिकृत रेती उत्खननाविरोधात जिल्हा गौण खनिज विभागाच्या भरारी पथकाने धडक कारवाई केली। या कारवाईत रेतीचा बेकायदा उपसा करणारी लोखंडी बोट आणि संक्षण पंप जाळून नष्ट करण्यात आला। तसेच विनापरवाना रेती वाहतूक करणारे 2 ट्रक आणि दगड वाहतूक करणारा 1 ट्रक जप्त करण्यात आला। रेती, दगड आणि 3 वाहनांसह सुमारे 75 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती महसूल विभागाने दिली। वैतरणा खाडी पात्रात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत रेती उत्खनन सुरू असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती। त्यानंतर जिल्हाधिकारी तसेच जिल्हा खनिक्रम अधिकाऱ्यांच्या निदर्शनानुसार जिल्हा गौण खनिज भरारी पथकाने कारवाईचे नियोजन केले। नायब तहसीलदार तथा भरारी पथक प्रमुख चंद्रकांत पवार यांच्या नेतृत्वाखाली पथकाने खाडी परिसरात सापळा रचला। पथकाने खाजगी बोटीच्या साह्याने वैतरणा खाडीच्या पात्रात प्रवेश केला असता तेथे अनधिकृतरित्या रेतीचा उपसा सुरू असल्याचे आढळून आले। रेती काढण्यासाठी वापरण्यात येणारी लोखंडी बोट आणि संक्षण पंप पथकाच्या निदर्शनास आली। महसूल विभागाने तातडीने कारवाई करत संक्षण पंप आणि बोट जाळून निष्क्रिय केली। त्यानंतर लोखंडी बोट खाडीच्या पाण्यात बुडवून नष्ट करण्यात आली। दरम्यान खाडी परिसरातून विनापरवाना रेती वाहतूक करणारे 2 ट्रक आणि दगड वाहतूक करणारा आणखी 1 ट्रक पथकाच्या हाती लागला। तिन्ही वाहने ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे। या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या वाहनांसह रेती आणि दगडाची एकूण किंमत सुमारे 75 लाख रुपये असल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले। कारवाई दरम्यान भरारी पथकावर दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्याची तसेच काही व्यक्तींकडून धमक्या देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। मात्र कोणत्याही दबावाला न जुमानता महसूल विभागाच्या पथकाने कारवाई पूर्ण केली। त्यामुळे वैतरणा खाडी परिसरात बेकायदा रेती उत्खनन करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। अनधिकृत रेती उत्खननामुळे खाडी पात्राची नैसर्गिक रचना बिघडण्याबरोबरच पर्यावरणाची हानी होते। त्याचबरोबर शासनाचा महसूलही बुडवला जात असल्याने अशा कारवायांवर नियंत्रण ठेवणे महसूल विभागासमोरचे महत्त्वाचे आव्हान आहे। या पार्श्वभूमीवर वैतरणा खाडी परिसरातील कारवाईला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। महसूल विभागाने यापुढेही अनधिकृत रेती उत्खनन आणि विनापरवाना वाहतुकीविरोधात धडक कारवाई सुरू ठेवण्याचे संकेत दिले आहेत। वैतरणा खाडीतील रेतीचा बेकायदा उपसा करून शासनाचा महसूल आणि पर्यावरणाची लूट करणाऱ्यांना आता महसूल विभागाचा थेट इशारा, कायद्याच्या कचाट्यातून कोणाचीही सुटका होणार नाही। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।